तेजस म्हणाला 100 रुपये आहे तेवढ्यात काय खायचंय ते खाऊन घे. आता हे चॅलेंज पूर्ण करायचं होतं, पण त्याआधी सकाळपासूनचं रुटीन, दुपारची कामं आवरली. दुपारनंतर खूप दिवस झाले पडद्यांकडे लक्षच नव्हतं. हे कर्टन्स काढून मशीनमध्ये लावलेत आणि स्वच्छ धुवून वाळून ह्याला पुन्हा याच्या जागेवरती ठेवण्यासाठीचे प्रयत्न केले. जेव्हा हे इतके स्वच्छ आणि सुंदर धुतलेले बघून मन अगदी प्रसन्न झालं आणि खूप फ्रेश फील आला. आणि जेव्हा लक्षात आलं की मक्याचं कणीस आहे हे बघितल्यानंतर राहवल्या गेलं नाही, तेव्हा याची तयारी केली खाण्याची. आणि त्याच वेळेत काहीतरी गडबड होणार म्हणजे डीमार्टच्या सामानाची डिलिव्हरी आली. तर ते बाजूला ठेवून अगदी सामानाची लिस्ट बघून सगळं करून त्यांना पेमेंट केलं. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे संध्याकाळच्या जेवणाचं आणि स्वयंपाकाचा. हा प्रश्न तर कदाचित सगळ्याच महिलांच्या डोक्यावरती टांगती तलवार असेल असं मला वाटतंय. पण एकच उपाय आहे की जे तुम्हाला येते ते तुम्ही चांगल्या पद्धतीने बनवा. त्यानंतर जो 100 रुपयाचा मला एक चॅलेंज दिलं होतं की तू 100 रुपयाचीच लिमिट आहे त्यामध्येच तो खाणार, म्हणून त्यावेळेस मी चॉईस केलं आईस्क्रीम. खरं सांगायचं तर म्हटलं तर माझं आईस्क्रीम झालं फक्त 80 रुपयाचं आणि त्यातही मी 20 रुपये वाचवले. त्यानंतर आम्ही परतलो घरी आल्यानंतर अगदी आल्या आधी आजोबांना सांगितलं की काय खाल्लंय आणि काय नाही. त्यानंतर झाली आहे रात्र. सो भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.